भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची आज पत्रकार परिषद होणार आहे। नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीनंतर ही पहिलीच पत्रकार परिषद पार पडणार आहे। सिंधुदुर्गात सकाळी 10 वाजता पत्रकारांसोबत ते संवाद साधणार आहे। निलेश राणेंच्या पैसे वाटपाच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडेही लक्ष असेल। महायुतीबाबत कुठली घोषणा करणार का याकडेही लक्ष असणार आहे। निलेश राणे यांनी चव्हाणांवर पैसे वाटपाचे आरोप केलेले होते, त्यावर आपल्याला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची आहे असं वक्तव्य करून चव्हाण यांनी राज्यामध्ये खळबळ उडवून दिलेली होती। त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। आज रवींद्र चव्हाण यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे। सकाळी 10 वाजता ते माध्यमांशी संवाद साधतील। काही दिवसांपूर्वीच निलेश राणे यांनी भाजपवर सिंधुदुर्ग कणकवली या भागांमध्ये पैसे वाटले जात असल्याचा आरोप केलेला होता। यासोबतच रवींद्र चव्हाण हे देखील पैसे वाटतात असा आरोप निलेश राणेंनी केलेला होता। त्यामुळे या आरोपांना आता रवींद्र चव्हाण काय उत्तर देतात याकडे लक्ष असणार आहे। सोबतच महायुती संदर्भात काही भाष्य केलं जातंय का याकडेही लक्ष असेल। तर सिंधुदुर्गमध्ये सकाळी 10 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांदरम्यान निलेश राणे यांच्याकडून भाजपवर वारंवार पैसे वाटपाचे आरोप केले जात होते। रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गमध्ये आलेले होते आणि पैसे वाटले जात आहेत असा आरोप करण्यात आलेला होता। त्यामुळे या आरोपांना काय उत्तर दिले जाते हे पाहावं लागेल। या संदर्भात बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत आहेत। ओम, गेल्या काही दिवसांपासून निलेश राणे हे रवींद्र चव्हाण आणि भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करत होते। आज रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद घेतात, काय वाटतंय या आरोपांना ते उत्तर देऊ शकतायत का? प्राची, खरं तर नगर परिषद निवडणुकीच्या काळामध्ये भाजप आणि शिवसेनेतला जो संघर्ष होता तो शिगेला पोहोचला होता। निलेश राणे विरुद्ध रवींद्र चव्हाण या आरोपांच्या सगळ्या गदारोळात निवडणूक गाजली। आज रवींद्र चव्हाण सावंतवाडीमध्ये पत्रकार परिषद घेत आहे। माहिती अशी मिळते की एकंदर जे आरोप शिवसेनेकडून भाजपवर करण्यात आले होते, विशेषतः रवींद्र चव्हाणांवरती करण्यात आले होते, या संदर्भात रवींद्र चव्हाण पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर देतील। त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये कोकणात हा संघर्ष जो आहे तो टिपेला पोहोचण्याची शक्यता आहे। आपण पाहिलं असेल की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात विधान करून या पद्धतीचा संघर्ष होणं चुकीचं असल्याचं म्हटलं होतं। त्यानंतर सुद्धा आरोप प्रत्यारोप काही केलं थांबत नाहीत। याचाच एक भाग म्हणून आज रवींद्र चव्हाणांच्या पत्रकार परिषदेकडे पाहिलं जात आहे। आता या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून रवींद्र चव्हाण निलेश राणे यांना प्रत्युत्तर देतात की आणखीन काही नवा गौप्यस्फोट करून शिवसेना आणि भाजपमध्ये संबंध ताणण्याची शक्यता निर्माण होते, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे रवींद्र चव्हाणांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष आहे। नक्कीच धन्यवाद ओम दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।